श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. नमस्कार श्रोते हो. आज ह्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात 13वे पुष्प गुंफित आहोत. अध्याय 13. अध्यायाचे फलित आहे व्यवसाय वृद्धी पशुवृद्धी. आनंद शर्मा यांचा वृत्तांत. अध्याय 13. आनंद शर्मा यांचा वृत्तांत. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 13. मी म्हणालो, मी सुबया श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरवपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले. रात्रीच्या वेळी एका गावात आलो. माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे याच विचारात होतो. त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले. त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्यरस ओसंडून वाहत होता. त्यांनी मला आदराने घरात बोलवले आणि जेवणास वाढले. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मला आनंद शर्मा असे म्हणतात. मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो. थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेवू घाल. दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला मिळेल. तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो. यावर मी म्हणालो, मी दत्तभक्तच आहे. सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ ह्या नावाने आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो आहे. माझे नाव शंकर भट्ट आहे. मी कर्नाटकी ब्राह्मण आहे. कण्वमुनी आश्रम कथा. माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले व म्हणाले, आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पेंचलकोनम भागातील श्री नृसिंहाचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला. माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले. तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले. ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते. मला भीती वाटली व भूकही लागली होती. कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले. तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते. त्यांचे डोळे अग्निगोलकाप्रमाणे लाल होते. 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते. ते वृद्ध तपस्वी स्वतः कण्वमुनी होते. ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते. ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे. अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते तेथे येऊ शकले होते. मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना. शरीर कापू लागले. तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत. आमच्यावर जरा कृपा दृष्टी असू द्या असे त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मी क्षणभरात वडिलांजवळ आलो. त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो. मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव, श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही. राजमहेंद्री जवळील पट्टचाचला पुण्यक्षेत्र. काळ चालला होता. कण्व महर्षीच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे. एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले. त्यांना पुण्य नदीत स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर येण्याचा आग्रह केला. तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले. राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे. राजमहेंद्रींच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते, तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते. राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसासला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्टसासला क्षेत्री येत, तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्तिवाचन करीत. हे ऋषी परस्पर मध्यभागाकडून पूर्वेकडून येत. पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुरपल्ली या गावात जमत असत. या येदुरुरपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत. माझ्या भाग्याने मला वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो. ही शेवटी दत्तप्रभूंचीच लीला. कलियुगात श्री दत्तात्रेयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ. तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करीत होते. या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्त कंठाने श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम मध्ये अवतरित होऊन
कलियुगात पूर्ण प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते. भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्येच दर्शन करीत होते. हा अवतार अत्यंत शांतमय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले. माझे वडील मला पिटिकापुरमला घेऊन गेले. आमच्या बरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करून श्री बापन्नाचार्युलूंच्या घरी जाण्यास निघाले. श्री बापन्नाचार्युलू श्री अपळराज शर्मा त्या पंडित वृंदाबरोबर वेद स्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले. ते दृश्य अत्यंत मनोहारी होते. असे दिव्य भव्य दृश्य पाहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन. आम्हा सर्वांसाठी श्री बापन्नाचार्युलूंच्या घरी मेजवानीचा थाट केला होता. त्यावेळी श्रीपादांचे वय 5 वर्षाहून कमीच होते. सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशु अत्यंत तेजोवंत, वर्चस्वी, सुंदर, अजानुबाहू, नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता. ज्याचे वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा. मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला. जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे. पुढच्या जन्मी व्यंकटपया श्रेष्ठी या नावाने अवधूत होऊन निर्ताग्निहत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल. तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासांचे शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. मी म्हणालो, श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत, अगम्य आणि अनाकलनीय आहेत. गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखविण्याची कृपा करावी. श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा. आनंद शर्मा म्हणाले, गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसे आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरले आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात. जपयोगात श्रद्धा, निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो. ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो. भूहू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील 4 बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. भुव च्या उच्चाराने मानवाच्या भ्रुकुटीच्या वरील 3 अंगुलीचा भाग प्रभावित होतो. स्वह या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो. ततच्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते. स च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते. वी चे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते. तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते. रव या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते. रे चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेम शक्तीची जागृती होते. णीच्या उच्चाराने वरील ओठावरील असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सूक्ष्म शक्ती धनसंध्या जागृत होते. यम या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेज शक्तीची सिद्धी होते. भ या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणाची जागृत होते. गो याचा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धी शक्तीची सिद्धी होते. दे च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमन शक्ती प्रभावित होते. व चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो.
स्य याच्या उच्चाराने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिंहिणी नावाची ग्रंथी असते, या ग्रंथीतील धारणा शक्ती प्रभावित होते. धीच्या उच्चारणाने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते. म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लीहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते. ही या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते. धी या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते. यो च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते. नह च्या उच्चाराने उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या धारणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते. या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते. सो या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते. द या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते. यात या अक्षरद्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते. अशा प्रकारे या गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा 24 ग्रंथी आणि त्याच्या 24 प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे. 9 ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. 8 ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे. दो चौपाती देवलक्ष्मी या वाक्याचे विवरण. श्रीपाद प्रभू यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या चपात्या स्वीकार करीत असत. ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत. दो म्हणजे 2, ही संख्या चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 24, 98 ही संख्या अद्भुत संख्या मानली जाते. तेच गायत्री स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, पराशक्ती सुद्धा तेच आहे. हे सुचवण्यासाठी मला संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत तेव्हा मी म्हणालो, महाराज मला गायत्री मंत्रातील 24 अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले. 9 ही संख्या परमात्मा स्वरूप म्हणता व 8 ही संख्या माया स्वरूपाची म्हणता हे मला तेवढेसे समजले नाही. नवम संख्या विवरण. आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकर भट्टा, परमात्मा विश्वातीत आहे. तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9 ला एकाने भागल्यास 9 येतात. 9 ला 2 ने गुणल्यास 18 येतात. 1 आणि 8 ची बेरीज 9 येते. 9 ला 3 ने गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7 ची बेरीज 9च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते. त्यामुळे 9 ही संख्याच ब्रह्मतत्व सुचविते. गायत्री मंत्राचे विवरण. गायत्री मंत्र हा कल्पतरू प्रमाणे आहे. यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान, परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते. हा कोंब 3 शाखामध्ये भूहू, भुव, स्वह याच्या रूपाने वाढतो. भूहू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुव जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवितो. स्वह समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भू या शाखेतून तत्सवितुः वरेण्यम या उपशाखा उद्भवल्या. शरीरधालकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन मिळवणे करण्यासाठी सवितुः यांचे सहकार्य होते. वरेण्यम मानवाला जंतू स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो. भुव या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि ह्या 3 उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. भर्गो निर्मलत्व वाढवितो. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य शक्ती मिळवून देतो.
धीमहीने सद्गुणांची वृद्धी होते. स्वह यातून धियो मुळे विवेक, योन मुळे संयम, प्रचोदयात मुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. याकरिता गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा, हे समजले ना? म्हणून 2498 ही संख्या श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे. यातील 9 संख्येचे विवरण तुला सांगितले. अष्टम 8 संख्येचे विवरण. 8 ही संख्या माया स्वरूप आहे. हे अनघा माता तत्व आहे. 8 एकाने गुणले असता 8च येतात. 2 ने गुणले असता 16 येतात आणि यातील 1 व 6 मिसळल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमीच आहे. 8 ला 3 ने गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 आणि 4 ची बेरीज केल्यास 6 येतात. हे 7 पेक्षा कमी आहेत. याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्तिहरण सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघा देवी समवेत श्री दत्त आहेत आणि त्यांची मनोवाक काय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ झालेली ब्राह्मी शक्ती असते. मध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते. सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे. त्रेतायुगात श्री पिटिकापुरम भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते, रात्री अथर्ववेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे. योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात. यातून कोट्यानुकोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते. प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते. इहलोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी, परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव येण्यासाठी दोन्हीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या चरणाश्रितांना इह परलोक दोन्हींचा लाभ होतो. इतर देवता आणि श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक हाच आहे. मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता. तेव्हा मी म्हणालो, महाराज तुम्ही किती धन्य आहात. श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल. त्या जन्मात आपण श्री कृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार. यावर आनंद शर्मा म्हणाले, भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो. ते मानव रूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाचे सर्व मानवांना शिकवण देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरूंच्या आवश्यकतेचे महत्व आपल्या कृतीने समजावून देतात. अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते. अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या 80 पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होण्याचा व्यक्तीचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो. बापनाचार्युलू आणि सायणाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते. मल्हादींच्या घरी मुलगी झाली तर वाजपेयी याजुलूंच्या घरची सून होणार आणि वाजपेयी याजुलूंच्या घरी मुलगी झाल्यास मल्हादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत. बापनार्यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेयी याजुलूंच्या घरी दिली नाही. तिचा विवाह विधिलिखित अगोचर असलेल्या दिव्य घडीकोटा अपराजू शर्मा यांच्या बरोबर झाला. साक्षात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मातेचा रक्तसंबंध असलेल्या वाजपेयी याजुलूंचा सुद्धा उद्धार केला. माधवाचार्यांच्या श्रीपाद प्रभूंबद्दल अतिवात्सल्य भाव होता. हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले.
त्यांचे शिष्य मलयानंद, त्यांचे शिष्य देवतीर्थ, त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती. विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या 3 पिढ्या होतील. हे विद्यारण्य श्री विद्यारण्य हेच कृष्ण सरस्वतींच्या रूपाने अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत. श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत. त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे. एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालत होती. तेवढ्यात व्यंकटप्पया श्रेष्ठी तेथे आले. त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले, आपले गोत्र मार्कंडेय का? हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचे गोड बोलणे ऐकून ते हसले. वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते. श्रीपादांना वाटले व्यंकटप्पया श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रज आहेत. स्नानानंतर सुमती देवींनी गुंडीतील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला. मार्कंडेयाला 16 वर्षाचे आयुष्य होते. पुढे शिवांच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू 16 वर्षेपर्यंतच आईवडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचविले होते. 16 वर्षानंतर मार्कंडेयांनी गृहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले. श्रीपाद प्रभू सुद्धा 16 वर्षे आईवडिलांकडे राहिले आणि नंतर जगद्गुरु झाले. नंतर यथाकाली गुप्त झाले. त्यांच्या शरीराला चिरंजीवित्व लाभले. आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अत्री अनुसूयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते. श्रीपादांची विविध रूपे. श्रीपाद प्रभू त्यांच्या योग शक्तीला बहिर्मुख करून स्थिर रूपात दर्शन देत असत. तसेच त्यांच्या योग शक्तीचे दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत. हे किती अपूर्व होते. कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत. 16 वर्षाच्या वयाचे असताना नवयौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंह वर्मा पतिपत्नी बापन्नाचार्युलू राजांबा व्यंकटप्पया श्रेष्ठी दाम्पत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लीला शक्तीचे स्वरूप दाखविले. श्रीपादांच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या माता पित्यांची फार इच्छा होती, परंतु त्यांची निराशाच झाली. श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते. तेव्हा सांगितले होते, माते, तुझा मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील. त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही, गृहत्याग करून निघून जाईल. यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे. श्री अनघा दत्त हे आदि दाम्पत्य आहेत. त्यांना जन्ममरण नाही. ते सर्वदा लीला विहार करतात. ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात, नृसिंह सरस्वतींच्या रूपात, स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील. मंडलकाल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ. श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे. लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभाद महर्षी नावाने नावाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला. श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्यांच्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र हस्त नक्षत्र असताना कुरपुरात अदृश्य झाले. जन्मपत्रिकेप्रमाणे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात. एका मंडलामध्ये श्रद्धाभक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात. त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या 40 दिशांमध्ये प्रसरण पावतात. या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळविले तर ते श्रीपादाच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनांमध्ये रूपांतरित होऊन साधकांकडे पुन्हा येतात. यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. अरे शंकर भट्टा, तू श्रीपाद प्रभूंचे चरित्र लेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे. लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्रे वगैरे असतात. तू लिहिलेल्या प्रभूचरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही.
प्रभूंचे ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील, तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल. या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही. काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील. त्या छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही. भक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते. त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचे आपण पठण केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते. परमेश्वर भावप्रिय आहे, भाष्यप्रिय नाही. भावना म्हणजे शाश्वत शक्ती. श्रीपाद प्रभूंचे मल्लादी, व्यंकटपया श्रेष्ठी आणि वत्सवाई या 3 कुटुंबाशी अत्यंत सख्य होते. एका सणाच्या निमित्ताने व्यंकटपया श्रेष्ठींनी अपराजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. एका दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते. त्याला तसेच कारण होते. पिटिकापुरामधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ, दिवस, वार, तिथी सर्व सांगितले होते. त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधीच खोटे ठरले नव्हते. हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते. त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्याची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल. अपमृत्यू टाळण्यासाठी अपराजू शर्मा यांनी कालाग्नी शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला. थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वसे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली. तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते म्हणाले, आई करून ओरडू लागले. सुमती त्यांच्याकडे धावतच गेली. त्यांचे दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्रीहस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला. त्याच वेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडले. श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता. त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचली. ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला. आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली. श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले, तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस, परंतु ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले? तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरण्याची गरज नाही. तुला पश्चाताप झाला हेच पुरे. तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते. ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले. या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला. ही निवडीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला. श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळविले. तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर. तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल. श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले. श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात. श्रीपाद योग संपन्न अवतार आहेत. त्यांना काहीच असाध्य नाही. उच्छ्वास निश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त होऊन घेणे सोपे आहे. क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा, विशुद्ध अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान मूलाधार चक्रात फिरवू वर खाली खालून वर परिभ्रमण करतात. एका क्रियेला लागणारा वेळ या एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या अध्यात्मिक विकासा एवढा असतो. रात्र दिवसाच्या 1/3 वेळात 1000 क्रिया झाल्या तर केवळ 3 वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा 10 लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो. आनंद शर्माच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली. सकाळचे आन्निक आटोपून श्री आनंद शर्माचा निरोप घेऊन मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या दर्शनासाठी कुरोपूरकडे निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. येथे 13वा अध्याय आनंद शर्माचा वृत्तांत हा समाप्त होत आहे. नमस्कार श्रोते हो.